वहिनी या की. राणा भाऊजी, आता तुम्हीच काय तर करा बरं. आमचं हे तर काय ऐकणं झाल्यात बघा. का काय झालं? अहो, इथं उकाड्यानं एवढा जीव चाललाय. आम्ही साधं मन रमावं म्हणून टीव्ही मागतोय तर नाही म्हणतात बघा. नाही, जाऊबाईंसाठी तुम्ही एवढी कपाटभर पुस्तकं आणल्यात. आम्ही साधा टीव्ही मागतोय तर तेवढा बी मिळू नये काय आमासनी? कधी पाहिजे टीव्ही? उद्या आणलात तरी बी चालतंय. ठीक आहे, आणतो. हा, ते LED टीव्ही आणा बर का. त्यानं डोळ्याला जरा ताप कमी होतोय. राणा भाऊजी, या घरात तुम्हासनीच काय ती आमची काळजी आहे बघा. लई उपकार होत्या तुमचं. अहो, असं काय म्हणताय वहिनी? मी उद्या आणतो की टीव्ही. हा, पण पक्का आणशीला ना व? वय नाही नाही तर ते टेबल खुर्ची सारखं व्हायचं. नाही, उद्या मी दोन्ही बी आणतो. नाही नाही, नुसता टीव्ही आणलात तरी बी चालतंय. ठीक आहे. जाऊ बसनी डिस्टर्ब तर नाही ना केला आम्ही? ठीक आहे, तुम्ही आराम करा, आम्ही आलो. काय झालं? इकडं. काय झालं? आम्ही काही म्हणलंय आणि तसं झालं नाही असं कधी होईल का? नाही, उद्या आमच्या खोलीत टीव्ही येणार. मानलं बरं का ताईसाहेब तुम्हासनी. आता टीव्ही आला का नाही की टीव्ही बघताना तू आमचं पाय चेपून द्यायचं. चालतंय. ताईसाहेब, मला की नाही असं झालंय, कधी एकदाचा LED टीव्ही येतोय आणि मी तो गाण्याचं चॅनल बघते. टीव्ही आमच्यासाठी येणार आहे ना व? आम्ही ठरवू ते बघायचं. हा, बर, तुम्ही काय बघणार आहे सर? ते नंतरचं नंतर ठरवू. टीव्ही आमच्यासाठी येणार आहे, आम्ही बघणार टीव्ही. चंदी, तुला खरं सांगतो, आम्हासनी बी असं झालंय ग, कधी एकदा उद्याचा दिस उजाडतोय. देवा, लवकरात लवकर टीव्ही येऊ दे रे बाबा. नमस्कार साहेब. नमस्कार. बोला साहेब. खालच्या हिरीतला गाळ काढायचा म्हटलं तर नाम्या त्याच्या शेतात ना गाड्या जाऊ देणार नाही म्हणतोय. साहेब तुम्हीच सांगा, त्याच्या गाड्या माझ्या शेतात गेल्या तर माझ्या पिकाचं नुकसान होणार नाही का? अरे पिकं काढून झाल्यावर काढा की गाळ. साहेब, उन्हाळा आहे तवर गाळ काढून घेतला पाहिजे म्हणतोय. आता पावसाळा आला की गाड्या रुतणार नाहीत होय. हा, ते बी खरं आहे. एक काम करा, नाम्याचं पीक निघालं की मग काढा गाळ. हा, आणि तोपर्यंत एक काम करा, तुमच्या दोघांच्या मध्ये मातीन मुरून टाकून रस्ता करून घ्या. अरे पुढं माग तुम्हालाच उपयोगी पडेल. या काय सोपाने पोरांना का ढकलत आणले? साहेब, शाळेला सुट्ट्या पडल्यात आणि चावडीवर क्रिकेट कावल्याकडे खेळतात. अहो, त्या गाण्याच्या टक्कर फुटता फुटता राहिले. काय रे? हा, साहेब, तुम्ही सांगून का उपयोग नाही. त्यांना पाटेकबाईंनी सांगितलं की सगळं ऐकतात, म्हणून मी यासनी इकडे घेऊन आलोय. इकडे या. असं कुणाला लागेपर्यंत खेळतात का? सरळ मैदानात खेळायचं किंवा घरी जाऊन खेळायचं. तुम्ही एक काम करा, उद्यापासून रोज यांना इथेच सोडत जा. उद्यापासून सगळ्यांनी इथे यायचं. आपल्याकडे खूप सारी पुस्तकं आली आहेत, रोज त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगत जाईन. चल मंडळी या. राम राम. या. अरे हो. वहिनी, ओ वहिनी. राणा
हे काय आणलंय? अहो वहिनींसाठी टीव्ही आणलाय. मी टीव्ही आणू नका म्हणून सांगितलं तरी बी आणलास. मामांची अहो ते आम्ही राणा भाऊजीसनी फक्त म्हणलं घरातला टीव्ही जुना झालाय तर डायरेक्ट नवाच आणला का काय? वहिनी आपण कार्टून बघूया काय टीव्हीवर? अजिबात नाही. बघितलं, ही अशी पोरं बिघडतात. जा टीव्ही परत देऊन ये. असं काही नाही आबा. आपण टीव्हीवर खूप सारे चांगले कार्यक्रम पण बघू शकतो. अहो काय चांगलं नसते, पुस्तकांनी ज्ञान वाढते. अहो टीव्ही मुळे काय होतंय? आबा टीव्ही मुळे सुद्धा आपल्याला खूप माहिती मिळते, समज वाढते. हल्ली टीव्हीवर खूप चांगले कार्यक्रम असतात. डॉक्युमेंटरी फिल्म्स असतात, काही चांगल्या फिल्म्स असतात, बरेचसे चांगले कार्यक्रमही असतात. आपण ते बघू शकतो. नका देऊ टीव्ही परत. आता तुम्ही म्हणताय तर राहू द्या. राणा, हा टीव्ही इथं ओसरीवर राहील, कळलं का? हे तुम्ही सगळ्यांनी कार्टून बघायचं नाही, बाई सांगतील तेच बघायचं. घे टीव्ही लावायला घे आणि रिमोट थोरल्या सुनबाईंकडे द्यायचं. या चला राणा, आता टीव्ही लावून घ्यायचं. होय. होय चला पळा. मी काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेवा. ताईसाहेब तरी मी म्हणलं होतं सारखं ते आपलं नाव बदलायचं असं म्हणू नका. समज उलटच होते. आता घास तुमच्या तोंडात येता येत राहिला आणि गेला तो डायरेक्ट थोरल्या ताईसाहेबांच्या घशात. द्या इकडे आवाज सुद्धा द्या. मोजून घेतलेत ना? हो घेतली. कपडे आणतानाही मोजून आणा. हो. राधाताई हे काय आज जायचं नाही वाटतं शेतावर? अहो जायचंय की, लय काम आहेत शेतात. जाऊ काय? हो. गोदक्का दे, मी ठेवतो. नाही राहू दे. बरं दुपारच्याला मी घरी येतो जेवायला. तू ग उन्हात डबा घेऊन येऊ नकस. राणा, सकाळ धरणं 3 वेळा सांगितलंस, कळलं की मला. तू दुपारच्याला घरला जेवायला येणार आहेस म्हणून. नाही तसं नाही का, मला वाटलं कामाच्या गडबडीत ऐकलं नसशील. समजलं मला. जा आता. गोदक्का दे, मी ठेवतो. अरे अगं दे. अंजली, यो राणा काय सुधारायचा नाही हं? हो, तुमची पुस्तकं वाचून झाली काय? पाहिजे तर अजून आणतो. अहो कालच तर आणलीत ना तुम्ही पुस्तकं, एवढ्यात कशी वाचून होतील? तुमचा काय भरोसा नाही, संपोशीला बी लगेच. जाऊ काय?
ते माळवा मिळ काय आणायचंय काय? भाजीपाला म्हणतोयस वय? हाय समद घरात. मग जातो मी. नाही, तुझ्या मनात जायचं नसेल तर राहू दे. उगच ये जा करू नगस. ते मी म्हणजे तुझ्या मनात नाही जायचं. राणाजी, काम न करून कसं चालेल? माझ्या इतकंच तुम्ही शेताकडे लक्ष द्यायला हवं ना. एकदम बरोबर बोललात बघा तुम्ही. घरात बसून कसं चालेल? काम तर करायलाच पाहिजे, है की नाही गोदक्का? होय की. जाऊ काय? जातो. गोदक्का, ते दुपारला जेवायला मी घरला येतो. राणा, आता लई वेळा ऐकलं. असं कर, तुला एकट्यानं जायचं होत नसल तर अंजलीला धाडू काय तुझ्या संग? नाही नको, जातो मी. आता जाशील काय खरा? जातो. काय शेताकडे चाललायस काय? तुम्ही कशाला आले तिकडे कालवा करायला? अरे घरात बसून करमना झालतं म्हणून आले आम्ही. मग चला माझ्या संगत शेतात. शेताकडे काय काम आहे आमचं? अरे मला बी लई कटा येतोय, चला की. काल पवायला शिकवू म्हटलं तर कालटी मारलास की. आणि आज तुला कंटाळा आल्यावर लगेच जायचं वय? मग जा तूच. तसं नाही, अंजलीबाईंना पुस्तकं वाचायची आहेत, त्यांना वाचू द्या. तुम्ही चला माझ्या संगत. अजिबात नाही. आमच्या वहिनी आम्हाला गोष्ट सांगणार आहेत आणि ते सोडून आम्ही तुझ्या संगत कशाला येऊ ना? जा तूच. या परत माझ्याकडं, मग धावतो तुम्हासनी. अंजली, रानान सूरज बारकी होती का नाही तेव्हा ह्यो वाडा असाच गजबजलेला असायचा बघ पोरा सोराने. तुला एक सांगू, तो भाल्या आहे का नाही पैलवान, तो भाल्या आणि आमचा राणा पायऱ्यावरनं गडगडत खाली आली. आम्ही लागला असेल म्हणून बघायला गेलो तर पायरी तुटली होती आणि ही दोघं हसत होती. लय वर्षांनी घर भरल्यासारखं वाटतंय बघ. लवकर काय चाललंय काय हे? घर आहे का आठवडी बाजार? काय धुडगूस घातलं यांनी? काल साहेबांनी सांगितलंय म्हणल्यावर मास्तरनीच्या शाळेतली पोरं आली असत. घ्या, आता एवढंच काय ते राहिलं होतं म्हणा. हे काम करा म्हणा, आजूबाजूच्या गावातली बी पोरं टोरं जमा करा आणि घालत बसा म्हणावर राडा. घरातली शांती पार बिघडून टाकली कार्ट्यांनी. काय साहेब, काय बी म्हणा, तुम्हाला ताप द्यायचं एक बी चानस घालवू ना बघा ती मास्तरी. समधी तिचं लाड करतात म्हणून लई छेपर लगत झाली. पण मामंजीसनी कसं ग काही कळत नाही. असं कुणाला बी घरात बोलवलं तर घर राहणार आहे काय? वय घर आहे का पाळणा घर काय माहित. तू घर हिला रिवडू नका चंदे. असल हिम्मत तर जा खाली आणि थोबडव एकेकाला. जा जा. म्या नाही, मला भ्या वाटते त्या मास्तरनीचं. मास्तरनीला काय घाबरायचंय ग? आव ताई साहेब, असं कसं, म्या लई साधी आहे, भोळी आहे, धाकल्या सुनबाईंची पाठराखी नाही आणि या घरात राहायचं म्हणजे थोरल्या सुनबाईसनी घाबरलेलं चांगलं बघा. ए तुम्ही बी कानात बोळ घालून बसा, वाट्याला जाऊ नका. लई खवाट आहे ती. ए असल्या 10 जणी जरी समोर आल्या का नाही तरी बी आम्ही घाबरत नसतोय. ती कोण लागून गेली? वय मग जाऊ बरं, वरडा बरं तिला.
हाय का हिम्मत? हाय साहेब, तुमचा समदा रुबाब केल्यासारखा झालाय बघा. एवढी जादवांची लेक तर गप बसावं लागत्या. आमासनी चॅलेंज करू नकसा चंदे. आमच्या वाट्याला कुणी बी गेलं तरी आम्ही त्याची सोडत नसतोय, हे ध्यानात ठेव. असं मग जावं बरं खाली आणि एकेकाला द्या बरं फटकं. मला तर वाटतंय यातली एक बी पोरग कुणाच्या बाला घाबरणार नाही. आता सांगाले मारायचं नाही. अरे मला कुठं धरतोस? अरे मला काय धरतोस? कोणा बघ तरी व्यवस्थित. ए आणि बांधायचं चिटिंग. हे बांधलं. एक दोन तीन. सिद्धार्थ बास आता, चला आता दंगा नाही करायचा. इकडे या. आता सगळ्यांनी शांत बसायचं. मी आता पुस्तकातली गोष्ट सांगते तुम्हाला. वहिनी जरा सरबत करा की, लय ऊन आहे. देते मी, पण तोवर तुम्ही इथेच दंगा न करता शांत बसा. हा आलेच. हे तो बघ टीव्ही कालचाच आहे ना. वय आमच्या मामाच्या गावात बी तसलाच चपटा टीव्ही आहे. लय भारी दिसतंय त्यात. कुणाला लावायचं टीव्ही? हे मला लावायचे की. अरे आमच्यात बी तसलाच आहे. काय थापा मारायलाय? तुमचा टीव्ही चौकोनी आहे, भिताडात घुसवून ठेवलायसा म्हणून चपटा दिसतोय. असू दे, तरी बी मला लावायचे. आणि चपटा काय आणि चौकोनी काय एकच की. आणि रिमोट कळला म्हणजे झालं की. चला लावूया. चल. थांबकी जरा. IPL न गेल्या 5 वर्षात शेकडो कोटींची कमाई केली. बातम्या बघायला का म्हातारा झालायस वय? खैरात मिळवत खोऱ्यानं गाणी लाव. मात्र ए नाही ना ग, होरपळलेलं असताना काय ट्यून लाव. IPL मात्र ए कोणत्याही गप बसा. दुष्काळग्रस्तांना केली नाही. रिमोट माझ्याकडे आहे ना व? मी लावतो काय लावायचं आहे ते. आम्हाला आवडते ते लाव की मग. ए गप बसा. गप बसा. अरे गप बसा. ए पोरांनो, काय चाललंय काय हा? आणि आमासनी न विचारता टीव्ही कुणी लावला बरं? क्रिकेटच्या नावाखाली सुरू असलेल्या काय कळतं का त्यातलं? सरकारनेही वेळोवेळी सडक आणि इकडे रिमोट, आणि इकडे शेकडो कोटींची लयलूट करणाऱ्या आणि म्हणलं नवा? IPL चे आजपर्यंत 5 सीझन झाले. आमासनी न विचारता टीव्ही कसा काय लावला बरं? चंदे उलट न तापून आणि एकेकाला चटकेच दिले पाहिजेत बघ. जा जा. हे बघ, हे बघ, हे बटन आहे का नाही, याच्याने टीव्हीचा आवाज कमी होतोय आणि या बटनाने टीव्हीचा आवाज वाढतो. पण टीव्ही मोठ्या आवाजात कधी बी बघायचा नाही. कानाचा पडदा फाटतोय, डोळ्याला चष्मा लागतोय. हा एवढी शानी बाळ तुम्ही आणि असं कसं वागता र? बघा अहो खरं तुम्ही तर ते बरोबर बोलतायत. लहान मुलांनी असा एवढा वेळ टीव्ही बघायचाच नसतो. चला तुम्ही आता सगळे इथे बसून घ्या, मी तुम्हाला सरबत देते. बसा बसा. आम्ही येतो. चल चंदे घ्या. मस्त आहे सरबत. सरबत नाही, कैरीचं पण आहे ते. हा तेच ते, पण लई मस्त आहे. पण दररोज देणार ना मामासनी? हो देईन, पण आता आधी हे पटपट संपवा, मग मी तुम्हाला गोष्ट सांगणार. ताईसाब, आपल्याला पण पिणार का असं साधं विचारलं बी नाही. तुझा जीव जर पाण्यातच अडकला असेल तर जाऊ आणि ढोस पण. अगं चिडताय कशा पायी? मग काय करायचं? आम्ही म्हणलंय तसं आमच्या हातात टीव्ही आलाय, त्याचं कौतिक करायचं सोडून पण्याचंच पडलंय तुला. ताईसाब, तुमचा कोणी नाद करायचाच नाही. बरं ताईसाब,
टीव्ही आलाय, रिमोट कुठे तुमच्याकडं?